SBL कंपनीमध्ये स्फोट झाला आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. दादा, काय सांगाल, हा स्फोट कसा झाला आणि किती मृत्यू झाल्याचा अंदाज आहे? 15 बॉड्या माझ्यासमोर नेलेल्या आहेत आणि काही कॅज्युलिटी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे. काही अधिक त्या ठिकाणी JCPनं त्या ठिकाणी सगळं मटेरियल बाजूला करणं सुरू आहे. त्याच्यामधून काही दिसेल तर माहीत पडेल, परंतु झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सगळं लापरवाहीमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे. आणि निश्चितपणे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय हे सुधरू शकत नाही. कारण की आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता ह्या महिला, या ग्रामीण भागातल्या सगळ्या, या पंचकोशीतल्या सगळ्या महिला सकाळीपासून संध्याकाळी 3 पाळीमध्ये येतात. पण इथं पोट भरण्याकरता आल्यानंतर त्यांची काळजी कंपनीनं घेतली पाहिजे. ती काळजी घेतल्या जात नाही. तर याकडे त्या ठिकाणी मागच्या वेळेसही हा विषय आला होता, परंतु त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही आहे आणि म्हणून यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी. नियमांचं पालन या ठिकाणी झालं नाही असं बिलकुल 100%. अधिकाऱ्यांच्या मार्फत कितीचा आकडा नेमका समोर येतो आहे? आता तुम्ही बी इथे आहे, मी इथे आहे. 15 बॉड्या इथून गेलेल्या आहे. काही आता कॅज्युलिटी आहे. आता त्यांची प्रकृती कशी आहे ते हॉस्पिटलचा रिपोर्ट आल्यानंतर माहीत पडेल. मी स्वतः जाईल तिथे भाई. हा स्फोट कशा प्रकारे झाला असं? आता स्पोर्टला काही हे नाही. स्पोर्टला अशिक्षितपणाच असू शकतो, दुसरा नसू शकतो. आणि शिक्षित केल्याशिवाय या ठिकाणी त्यांना कामावर लावू नये, इतकं मोठं काम त्या ठिकाणी देऊ नये. आणि द्यायचं असेल तर त्यांना विरळ त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. एकाच जागी 35 लेबर जर त्या ठिकाणी एका रूममध्ये काम करून राहिले आहे तर ते थोडंसं गैरसोयीचं आहे आणि असुरक्षित आहे. अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये तुम्ही हा मुद्दा 100%. नक्कीच अधिवेशनाचं काय, आता जीव गेलेला आहे त्याची चिंता त्या परिवाराला माहीत आहे, त्या आमच्या परिसराला काय दुःख आहे ते माहीत आहे. आता कंपनीवाल्यांनी त्या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे. आता ह्या मताचं मी आहे. नक्कीच हे होते चरणसिंग ठाकूर, जे काटोलचे आमदार आहेत. आणि यांनी सांगितलं की जवळपास 15 लोकांचा मृत्यू जो आहे तो याच्यामध्ये झालेला आहे, कारण बॉडी जी आहे या ठिकाणावरून हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.